you're doing well. So आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कमांड प्रॉम्प्ट जो असतो बेसिकली आपला जो CMD जो आपण ओपन करतो, तर त्याला तुम्ही डिसेबल कशा पद्धतीने तुम्ही करू शकता रजिस्टर एडिट मधून. तर कमांड प्रॉम्प्टला डिसेबल करण्याचं बरीचशी कारणं असू शकतात. लाईक समजा तुमच्या बॅकएंड मध्ये समजा किंवा सिस्टीम मध्ये कोण छेडछाड करू नये किंवा ऍडमिनिस्ट्रेटर राईट्स असलेला जो कमांड प्रॉम्प्ट असतो त्याच्यामध्ये समजा काही चेंजेस करू नये, यासाठी काय काय कंपनीजमध्ये किंवा काय काय सिस्टीम्समध्ये लाईक जसं सायबर कॅफे झालं, याच्यामध्ये कमांड प्रॉम्प्ट असतो तो डिसेबल करून ठेवलात तर तुमचं विंडोज क्रॅश वगैरे होणं किंवा अजून काही इश्यू होणं हे बरेचसे प्रमाणात कमी होऊ शकतात आणि तुमचं सिस्टम स्टेबिलाइज राहू शकतं. आपण जे स्टेप्स फॉलो करतो त्याच सेम फॉलो करा. त्याचे स्टेप व्हिडिओ शक्यतो स्किप करू नका, कारण व्हिडिओ स्किप जर तुम्ही केलीत तर मी मधले जे काय काय स्टेप्स फॉलो करतो त्या तुमच्या लक्षात येणार नाहीत. ठीक आहे, तर आता आपण व्हिडिओ चालू करतोय, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे कमांड प्रॉम्प्ट ओपन होते काय होते ते एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवतो. इथे CMD ओपन केलं की ते तुम्हाला येतं सी युजर सॅम. ठीक आहे, म्हणजे हा सॅम मध्ये युजर अकाउंट आहे. सो त्याच्यामुळे कमांड प्रॉम्प्टला सॅम येतोय. आता मी क्लोज करतो. आता मी रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर करतो. इथे येस और नो विचारतोय, तर येस करतोय सिंपल. इथे तसं बघू शकता सी ड्राईव्ह मध्ये विंडोज मध्ये सिस्टम 32. आता आपण डिसेबलची प्रोसेस आपण आता चालू करतोय. म्हणजे समजा हे जेव्हा तुम्ही ओपन करायला जाल तेव्हा तुमचा डायरेक्टली ऍडमिनिस्ट्रेटर एज इन ब्लॉक असा क्लिअरली मेसेज येतो आणि त्याच्यात काही चेंजेस करू शकत नाही तुमच्या सिस्टीम मध्ये, तो जोपर्यंत तुम्ही त्या परमिशन जोपर्यंत चेंज करत नाही तोपर्यंत. तर ह्याला क्लोज करतो. आता पहिल्यांदा तुम्हाला सिंपल विंडोज आणि आर की प्रेस करायचे आहे आणि ते तुम्हाला टाईप करायचं आहे रेग एडिट, REGEDIT, रेग एडिट. सिंपल रेग एडिट टाईप करायचं. .msc वगैरे काही टाकायचं नाही तुम्हाला. आता येस और नो विचारेल तुम्हाला, तर येस वरती क्लिक करायचंय. आता येस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिंपल एच की करंट युजर वरती जायचंय. एच की करंट युजर मध्ये सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्हाला जायचं. याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स मध्ये पॉलिसीज मध्ये जायचंय. पी कुठे गेला पॉलिसी मधला, हा बघा. पॉलिसी मध्ये मायक्रोसॉफ्ट मध्ये जायचंय तुम्हाला. मायक्रोसॉफ्ट मध्ये विंडोज मध्ये जायचंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जायचं सिस्टीम मध्ये. तर सिंपल याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला काय काय सिस्टीम मध्ये दाखवतो सिस्टीम फोल्डर, काय काय मध्ये दाखवत नाही. तर सिंपल तुम्हाला इथे विंडोजला राईट क्लिक करायचं आणि नवीन की क्रिएट करायचे. ठीक आहे, विंडोजला राईट क्लिक केलं मी अँड की वरती क्लिक केलं. की वरती क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये सिस्टीम मधला एस कॅपिटल ठेवायचं तुम्हाला आणि बाकीचं सगळं स्मॉल मध्ये सिस्टीम. ठीक आहे, आता सिस्टीम आपलं ओपन झालं. सिस्टीम मध्ये डिफॉल्ट बाकी तुमची राईट साईडला कम्प्लीट डिफॉल्ट आहे, इथे कम्प्लीटली एम्प्टी असते, त्याच्यात काही नसतं आणि हा डिफॉल्ट सिंपल एक रजिस्टर एडिट असते तुमची. ठीक आहे, आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे राईट क्लिक करायचंय, न्यू वरती क्लिक करायचंय अँड डी वर्ड 32 बिट व्हॅल्यू हा तुम्हाला सिलेक्ट करायचा. याच्यामध्ये डी वर्ड 32 बिट व्हॅल्यू वरती सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे डिसेबल, डी मधला डी कॅपिटल आणि बाकी सगळं स्मॉल मध्ये. डिसेबल CMD कम्प्लीट कॅपिटल ह्याच्यामध्ये. इथे कुठेतरी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मी ज्या कमांड ज्या टाकतोय ते तुम्हाला इथे मी हे करून ठेवेन, मग त्या हिशोबाने तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता त्या. ठीक आहे, तर आता इथे कुठे एक बाहेर क्लिक करा. हे होतं सिलेक्ट होतं, ते सिलेक्ट झाल्यानंतर डबल क्लिक करायचंय आणि ते जी व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला सिंपल इथे 2 करायचे, 1 नाही करायचे. आपण ह्याच्या मागच्या जे व्हिडिओज मध्ये बघितले तुम्हाला मी 1 मध्ये आपण त्याची व्हॅल्यू जे सेट केली ती 1 ठेवलेली आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ठेवायचे व्हॅल्यू. ठीक आहे, इथे बाकी काही करायचं नाहीये तुम्हाला आणि ओके वरती क्लिक करायचंय. ओके वरती क्लिक केल्यानंतर तुमची जशी व्हॅल्यू दाखवते बघा इथे 2 आणि इथे म्हणाले तुमचे 2. ह्याला मिनिमाइज करायचंय. आता जेव्हा तुम्ही CMD जेव्हा ओपन करायला जाल तसं बघू शकताय बघा. द कमांड प्रॉम्प्ट हॅज बीन डिसेबल्ड बाय युअर ऍडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे, प्रेस एनी की टू कंटिन्यू. जसं कंटिन्यू कराल डायरेक्टली CMD तुमचा क्लोज होईल. ठीक आहे, आता परत जर तुम्हाला सेट एज डिफॉल्ट जर करायचं असेल तर सिंपल तुम्हाला इथे रजिस्ट्री ओपन करायची आहे. सेम ह्याच लोकेशनला यायचं तुम्हाला.
हे लोकेशन मी पाहिजे जसं माझ्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देऊन ठेवेन, तिथे सिंपल तुम्ही त्या हिशोबाने पण तुम्ही ते येऊ शकता. आणि इथे डिसेबल सीएमडी ला सिंपल राईट क्लिक करायचंय, इथे मॉडिफाय वरती क्लिक करायचंय. मॉडिफाय वरती क्लिक केल्यानंतर 2 आहे तिथे 0 करायचंय तुम्हाला, 1 नाही करायचंय, 0 करायचंय आणि ओके वरती क्लिक करायचंय. ओके वरती क्लिक जसं कराल तुम्ही तसं परत तुम्ही ज्या सीएमडी तुम्ही चेक करायला याल. ओपन केलं, ओपन केल्यानंतर परत तुमचा ऍज इट इज आहे तसं सीएमडी बाय डिफॉल्ट झालं याच्यामध्ये. तर ह्याच्यातून तुम्ही सीएमडी जो आहे तुमचा जो कमांड प्रॉम्प्टची जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क्स जे होतं आपलं सीएमडी मधून, हे तुम्ही त्याच्यातून डिसेबल करू शकता. म्हणजे तुमच्या सिस्टीम मध्ये कोण काय चेंजेस करू शकत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर आवडली जर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि